जागतिक वसुंधरा दिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात कुसमाडी पॅटर्न राबविण्यात येणार आहे. शहराचा विकास करताना नाशिक शहर हरित राहावं या उद्देशाने प्राथमिक स्वरूपात रामायण या महापौर निवासस्थानी प्रातिनिधिक स्वरूपात हा पॅटर्न राबविण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी लावलेली जी वृक्ष आहेत ती झाडाच्या रस्त्याच्या मधोमध येत आहे. ही जी वृक्ष आहेत ती नंतर, कारण जसं जसं पॉप्युलेशन वाढतं तसं जसं आपला DPR बदलतो, काही 9 मीटरचे रस्ते मग 30 मीटर केले जातात. पण त्यावेळेस लावलेले कडेला वृक्ष जे असतात ते नंतर बाधा होतात आणि नंतर मग त्यावरती काही जण ॲक्सिडेंट पण होतो आणि मृत्युमुखी पडतात. तर ही पुढची काळाची गरज आहे की वृक्ष तर लागले पाहिजे, पण ते योग्य ठिकाणी लागणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून कुसमाडी पॅटर्न खरं गरजेचं आहे. कुसमाडी पॅटर्नची संकल्पना अशी आहे की एक छोटा ट्रे आहे, त्यामध्ये विविध प्रकारची किंवा सेम प्रकारची आपण 12 बियाणं लावतो, एक रोपं तयार करतोय. ते रोप नंतर आपण एका बॅगेत टाकतो ज्यामध्ये खत दिलं जातं. हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे आणि त्यामध्ये ते 7 ते 8 फुटाचं होईपर्यंत झाड हे आपल्या घरात वाढतं आणि नंतर ते झाड जे आहे ते जंगलात वाढणार आहे. म्हणजे कॉन्सेप्ट अशी आहे की प्रत्येकाच्या मनातलं झाड आहे जे आपल्या घरात वाढत आहे, पण घरात वाढणारं झाड हे जंगलासाठी वाढत आहे. त्यामुळे याचं संगोपन करून आपण चांगल्या पद्धतीने ते जिवंत ठेवायचं आहे 7-8 फीट होईपर्यंत आणि नंतर आपण ते जंगलात जाऊन लावणार आहोत. याने काय होणार आहे की आपला जो हरित क्षेत्र आहे तो वाढणार आहे. योग्य ठिकाणी झाडाची जी संगोपन करून लावण्याची पद्धत आहे ती होणार आहे आणि नंतरच्या काळामध्ये वृक्षतोड आपल्याला जर थांबवायची असेल तर झाडं ही योग्य ठिकाणीच लागली गेली पाहिजे, हा याचा उद्देश आहे आणि तो ह्या वसुंधरा दिनानिमित्त आम्ही सुरू केला आहे. आपल्या महापौर बंगल्यावरती तिथे त्याचं मांडणी केलेली आहे, आपण जाऊन बघू शकता. तिथे आम्ही सकाळीच खरं सगळी रोपं आहेत, बियाणं लावली आहेत, एक मोठं झाड देखील तिथे बॅगमध्ये ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता प्रत्येक नाशिकच्या घरात ही जी रोपं आहेत ती वाढावीत ही संकल्पना.